साधी ती निवडणूक होण्याच्या आधी त्यावेळचा प्रेसिडेंट ओबामाने अनेक सभा घेतल्या। त्याच्यामध्ये जर उल्लेख आला रिपब्लिकन पक्ष किंवा डोनाल्ड ट्रम्पचा तर लोकांच्या मधनं बोईंग, इंग्लिश शब्द बोईंग चालू व्हायचं, ट्रम्पला हुडूथुडूत करणार। आणि मग अजून अध्यक्ष असलेला बराक ओबामाचं सुप्रसिद्ध वाक्य आहे, डोंट बू व्होट। म्हणजे हे नुसतं आरडाओरडा नका करू, मतदान करा जागृत होऊन। लोकशाहीमध्ये, प्रजासत्ताकामध्ये कोणाही नागरिकाचं बॉटम लाईनचं किमान बेसिक पवित्र कर्तव्य मतदान केलं पाहिजे। मग अनपेक्षित निकाल लागला। मग ट्रम्पचं जे काही फाटकं तोंड होतं ते मीडियानी पण सांगणं चालू ठेवलेलं होतं आणि मीडियाच्या अनेक घटकांनी, अनेक ओपिनियन पोलसकट कोणालाही वाटलं नव्हतं विजय होणारच आहे ट्रम्पचा। त्या 8 नोव्हेंबरच्या अमेरिकेतल्या, म्हणजे टेक्निकली 9 नोव्हेंबर तिकडची तारीख चालू झालेली, तिकडचे पहाटेचे 3:30, आपण त्याच्या 10.5 तास पुढे त्याला पहिली बातमी आली की ओहायो हे स्विंग स्टेट, ओहायोमध्ये ट्रम्प जिंकला। धक्का होता, सावरले नाहीत अनेक जण। आणि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुद्धा अमेरिकाभर चक्क दंगली झाल्या। नॉट माय प्रेसिडेंट, की ट्रम्प माझा नाही अध्यक्ष, असे ठिकठिकाणी ते पार त्याच्या 20 तारखेच्या शपथविधी, इनॉग्रेशन, उद्घाटन, ट्रम्प कारकिर्दीच्या उद्घाटनापर्यंत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 10 लाखांच्या संख्येने, विशेषतः स्त्रियांचे मोर्चे, कारण ह्या ट्रम्पनी स्त्रियांच्याबद्दल खरं म्हणजे कधीच कुठे सभ्य माणसाने तुम्ही उद्गार काढण्याचं सोडा, तशा भावना असणं हे सुद्धा मुळातलं चूक आहे, तसा दृष्टिकोन स्त्रीकडे बघण्याचा। म्हणूनचे निघालेले लक्षावधींचे मोर्चे। तर ओबामा आठवण करून देतो की तुमचा असेल निषेध तर तो लोकशाही पद्धतीने सांगूयात, आय थिंक वी विल बी ओके, सांगूयात तो लोकशाही। कारण ओबामानी राष्ट्राध्यक्षपदाचा निरोप घेताना पण आठवण करून दिली आहे की तुम्हाला जर वॉशिंग्टन DC आणि तिथली प्रस्थापित यंत्रणा, एस्टॅब्लिशमेंट बद्दल समाधान नसेल तर हे विसरू नकोयात की जे लोक तिथे त्यांना आपणच पाठवले तिथे। ओबामाला विचारण्यात आलं की ट्रम्प तुमचा एवढा कट्टर शत्रू की निवडणुकीमध्ये खरं म्हणजे सर्वसाधारणपणे अध्यक्ष आपली अलिप्तता ठेवतो। ओबामानी ती बाजूला ठेवून एकदा हिलरी क्लिंटनना डेमोक्रॅटिक पक्षाचं तिकीट मिळतंय म्हणल्यानंतर जाहीर केलं होतं की हिलरी क्लिंटनना बॅकिंग आहे। प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात भाग घेतला होता, सभा घेतल्या होत्या, मिशेल ओबामा स्वतः बोलल्या होत्या आणि ह्या सगळ्याच्या नंतर तरी पराभव झाला। तर ओबामाला विचारलं की आता तुम्ही ट्रम्पचं स्वागत कसं कराल? ओबामानी दिलेलं उत्तर, आणि उत्तर इतकंच नव्हे, नंतरची प्रत्यक्ष वागणूक कमालीची प्रगल्भ आहे। आधी शब्दामध्ये उत्तर देताना ओबामानी सांगितलं की मी सुद्धा जेव्हा निवडून आलो तेव्हा अध्यक्ष जॉर्ज बुश होते, बुश रिपब्लिकन पक्षाचा, पण एकदा लोकांनी कौल दिलाय म्हटल्यानंतर जॉर्ज बुश यांनी अत्यंत सन्मानपूर्वक सगळी सूत्र माझ्या हातात सोपवली। ओबामानी सांगितलं की बुशनी जशी माझ्या हातात सूत्र सोपवली तशीच तितक्याच सन्मानाने मी ही सूत्र डोनाल्ड ट्रम्पच्या हातात सोपवणार आहे। म्हणजे सत्तेमध्ये शांततामय मार्गाने बदल, मानवी इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या कोणालाही ती प्रक्रिया पाहून भरून सुद्धा येईल सांगतो। अन्यथा मानवाचा इतिहास सत्ता, सत्तेसाठीचा संघर्ष आणि भयंकर सत्ताकांक्षेपायी होणारी क्रूर कत्तली, रक्तपात, सत्तेपुढे बाप ओळखत नाही, आई ओळखत नाही, भाऊ ओळखत नाही, ते तर आपण पाहतोच आहोत भारतात सुद्धा, तरी लोकशाही मार्गानेच पण आपण ठिकठिकाणी भारतामध्ये पाहतोच। इतिहास तर माणसाचा भरलाय नाही, सगळ्या माणसाचा भरलाय, कुठे थोडं कमी, कुठे थोडं जास्त, मानवाच्या वेगवेगळ्या कालखंडानुसार असेल कमी जास्ती, पण लोकशाही ही शांततामय मार्गाने लोकांनी कौल देणे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला सन्मान असणे आणि तुम्हाला नंतर तो कौल पटो किंवा न पटो, एकदा जर लोकांनी दिला ना तर तो कौल शांतपणे स्वीकारणे, ह्याचं ते रूप आहे। 20 तारखेला हे मी डोनाल्ड ट्रम्पचा शपथविधी आणि ट्रम्प कालावधीचं उद्घाटन, इनॉग्रेशन पाहताना सुद्धा एक मला हे जागतिक लोकशाहीचं हे विलक्षण रम्य फीचर आणखी जाणवत होतं आहे की ठीक तिकडे आंदोलनं चालू आहेत, अनेकांना मान्य नाही आहे, नुसती मतं मोजली तर हिलरी क्लिंटनना डोनाल्ड ट्रम्पपेक्षा सुमारे 25 लाख मतं जास्ती आहेत। पण अमेरिकेची अध्यक्ष लोकशाहीची पद्धत
म्हणजे प्रत्येक राज्यात ज्याला बहुमत मिळालं त्या राज्याची इलेक्टोरल कॉलेजची सर्व मतं त्या उमेदवाराला जातील. ते नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात वॉशिंग्टन DC इलेक्टोरल कॉलेज 538 जणांचं ते मतदान करून ठरवेल. ते जे गणित जुळून येतं त्याच्यामुळे असं काही वेळा अमेरिकेच्या इतिहासात घडलंय. ह्याच्या आधी अल गोर 2000 साली, त्याच्या आधी पार 1960 मध्ये जी जॉन F केनेडी विरुद्ध निक्सन ही निवडणूक आहे की ज्याच्यामध्ये हारलेल्या उमेदवाराला अमेरिकन मतदारांनी दिलेली मतं मोजली तर मतं त्याला जास्ती आहेत, निव्वळ मतं लोकांची, पण हे जे इलेक्टोरल कॉलेजची व्यवस्था त्यामुळे तो निवडणूक नाही जिंकून येतो. तसा डोनाल्ड ट्रम्प निवडून आला आणि आंदोलनं चालू द्यात, पण तिकडे शपथविधी आहे. तो सुद्धा झाल्यानंतर ट्रम्पचं पहिलं राष्ट्रपती म्हणून जे भाषण आहे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते कमालीचं आक्रमक भाषण आहे. मी पण म्हणालो गेले 2-3 दिवस की त्याच्यातले अनेक घटक अनफेअर आहेत, तरी त्याचा मूळ कोर राहतो, तो विसरू नको यात कधी. शांततामय सत्ता परिवर्तन ह्याचं जे संस्थाकरण इन्स्टिट्यूशनलायझेशन केलं ते म्हणजे लोकशाही. तिचा आधार राज्यघटना असतो, कारण ते लोकशाहीची ती संहिता आहे, कोडिफिकेशन राज्यघटना. म्हणून ती वी द पीपल आणि अंतिमता गिव्ह अन टू आवर सेल्व्स. तर मला ते पाहताना 2 थोर विचारवंत आणि त्यांची 2 फार अर्थपूर्ण पुस्तकंही 20 तारखेला ते पाहत असताना सतत आठवत होती. एक स्टीव्हन पिंकर हा लेखक आहे, तो भाषाशास्त्रज्ञ पण आहे आणि त्याचं बेटर एंजल्स ऑफ आवर नेचर या नावाचं पुस्तक आहे. असा 600 पानी ठोकळा आहे, पण अर्थातच प्रगल्भतेने भरलेला आणि खाली ठेवत नाही वाचायला सुरुवात केली तर. पण त्याच्या 600 पानांचा 2 किंवा 3 ओळींचा सारांश आहे की आपल्याला 20वं शतक खूप हिंसेने भरलेलं वाटतं आणि आहे सुद्धा. दुसरा इतिहासतज्ञ एरिक हॉब्सबॉमनी त्याला नाव दिलं एज ऑफ एक्स्ट्रीम्स, की 20वं शतक काय आहे, एज ऑफ एक्स्ट्रीम्स, की 2 टोकं आहेत. याच 20व्या शतकात एकीकडे विज्ञानाने सुद्धा प्रचंड घोडदौड करून माणसांनी प्रचंड प्रगती केली, पण त्याच 20व्या शतकाने 2 महायुद्ध पण पाहिली, कोट्यवधींचे मृत्यू पण पाहिले, कत्तली पण पाहिली, अणुबॉम्ब पण पाहिला आणि न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल म्हणजे NBC म्हणजे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. तर एरिक हॉब्सबॉमनी त्याच्या 20व्या शतकावरच्या ग्रंथाला हे छान नाव, करेक्ट नाव दिलं, 20व्या शतकाचं वर्णन नीट करणारं, एज ऑफ एक्स्ट्रीम्स. तर स्टीव्हन पिंकर त्याच्या ह्या बेटर एंजल्स ऑफ आवर नेचर या ग्रंथात म्हणतो की आपल्याला वाटते की मानवी संस्कृतीमध्ये हिंसा खूप आहे, पण तो सांगतो की सगळ्या मानवी इतिहासाकडे पाहिलं तर हिंसा कमी कमी होत गेलेली दिसते. आणि ट्रेंड मानवाच्या वाटचालीचा, माणसाची केवळ जीवशास्त्रीय नव्हे, सामाजिक, आर्थिक, मुख्य म्हणजे सांस्कृतिक उत्क्रांतीची वाटचाल अहिंसेकडे आहे. हे सुदैवाने भारतीय संस्कृतीला कधीच कळले. आणि कोणाला मनाला पटो किंवा न पटो, उद्या मानवाच्या कल्याणाची जर चिंता व्हायची असेल तर सर्व मानवाला मिळून जीवनाच्या सर्व पातळीच्या अहिंसेकडे वाटचाल करावीच लागणार आहे. ते बौद्धिक आणि आध्यात्मिक आणि पातळीला आणि फक्त आत्मरक्षणासाठीची हिंसा मान्य आहे, अन्यथाची वाटचाल. आम्हाला पर्यावरण सांभाळायचं आहे का, अर्थव्यवस्था सांभाळायची आहे का, स्त्री पुरुष आणि जातीपातींमधली समता ठेवून मानवाच्या आपसातले संबंध जे चांगले राहतील असं करायचं आहे का, तो सगळा रस्ता पुन्हा विचार करा की मनाला पटो किंवा न पटो तो जातोच मुळे अहिंसेकडे. आज स्टीव्हन पिंकर त्याच्या ग्रंथात सांगतो की जाणाऱ्या काळागणित जरी वाटत असलं वलकरणी की केवढी हिंसा चालू आहे ती दुःखदच आहे, पण मानवाची वाटचाल कमी हिंसेकडे आणि अहिंसेचं इन्स्टिट्यूशनलायझेशन, संस्थाबद्ध होणे, तिची रचना याच दिशेने चालू आहे. तोच आशावादी विचार दुसरा शास्त्रज्ञ मॅट रिडले, त्याच्या ग्रंथाचं नाव आहे रॅशनल ऑप्टिमिस्ट, की मी विवेकनिष्ठ आशावादी आहे, की मी मानवाच्या भवितव्याबद्दल मी निराशावादी अजिबातच नाही. मानवाच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्ह जरूर आहेत आणि तो ह्या सगळ्याचा आढावा घेत म्हणतो की पर्यावरण नष्ट होऊन मानवाची तबाही, उद्ध्वस्तता होऊ शकते का, होऊ शकते. जागतिक अर्थव्यवस्था कोलमडू शकते का,
आपण सब प्राईम क्रायसिसच्या निमित्ताने पाहिलं आणि तरी होणारा भयंकर विध्वंस, आर्थिक विध्वंस बहुधा शेवटच्या क्षणाला टळला आणि जाणकार सांगतात की अजूनही त्या शक्यता आहेतच भविष्यकाळाच्या गर्भामध्ये लपलेल्या. तरी ह्या सगळ्याचा आढावा घेऊन मॅट रिडले मांडतो की तरी अभ्यासांती मी विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ असा आशावादी आहे. कारण तो म्हणतो की विज्ञानानेच मानवाला यावर मात करण्याची साधनं पण दिलीत आणि प्रगतीसोबत होते ते माणसाची उत्क्रांतीच होते आहे. तेव्हा जशी उत्क्रांती बायोलॉजिकल जीवशास्त्रीय उत्क्रांती असते, तशी आता त्या उत्क्रांतीची गती वाढते माणसाची, ती राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संस्था वेगवेगळ्या, त्यांना येणारे आकार, त्यातनं माणसाच्या आपसातल्या एकमेकाच्या संबंधांची जी व्याख्या होते त्यातून होते. तो माणसाला आजपर्यंत अलीकडे कळलेला एक छान आकार लोकशाही हा आहे. त्याची प्राचीन काळापासून ग्रीस आणि रोमच्या द्वारा आणि भारतातली सुद्धा प्राचीन गणराज्य, योधेय, मालव किंवा गौतम बुद्धाचं शाक्य कुल आणि वर्धमान महावीराचं सुद्धा लिच्छवी कुल यांचं सर्व व्यवस्थापन लोकशाही व्यवस्थापन होतं. आजही माझी खात्री आहे की जगात आजही आदर्श घ्यावा असा आपल्या प्राचीन दक्षिण भारतातल्या चोल कालखंडातल्या लोकशाहीचं स्वरूप आहे. गावाच्या पातळीला ग्रामस्वराज्य आणि थेट गावाच्या पातळीला डायरेक्ट डेमोक्रेसी, लोकांचा सहभाग, असा करत करत लोकशाहीची आधुनिक काळातली सुद्धा उत्क्रांती होते. ती जरूर चालू होते ब्रिटनमध्ये, पण मानवाच्या इतिहासातलं पहिलं प्रजासत्ताक गणराज्य अमेरिका आहे. 1215 मध्ये मॅग्ना चार्टापासून सुरू करून ब्रिटनमध्ये लोकशाहीची उत्क्रांती जरूर चालू झाली, पण त्यानंतरचं 1644 मध्ये झालेलं गृहयुद्ध, 1688 मध्ये झालेली रक्तहीन क्रांती, 18व्या शतकामध्ये क्रमाक्रमाने येत गेलेल्या लोकशाही सुधारणा, ब्रिटिश संसदेकडे वाढत गेलेले अधिकार आणि आत्ता जी आधुनिक लोकशाही आहे ब्रिटनला, की जे संसदीय मॉडेल म्हणजे वेस्टमिन्स्टर मॉडेल आपण पण ब्रिटनकडनं घेतलं, तिला ब्रिटनमध्ये सुद्धा आकार येतो 1815 ते 1830च्या काळात. त्यावेळेला जनतेची पण ब्रिटनमध्ये चळवळ, चार्टिस्ट चळवळ. तरी सुद्धा आजपर्यंत ब्रिटन आणि अनेक लोकशाही देश प्रजासत्ताक गणराज्य नाहीत. लोकशाही आहे पण प्रजासत्ताक नाही, गणराज्य नाही, रिपब्लिक. लोक आपले प्रतिनिधी निवडून देतील आणि ते देशाचा कारभार चालवतील, हिला म्हणायचं लोकशाही. पण प्रजासत्ताक गणराज्य इंग्लिश शब्द रिपब्लिकचा अर्थ आहे की त्या लोकशाहीचा सर्वोच्च प्रमुख हा परंपरागत वारसानी नाही ठरणार, तो लोकांच्या मधनं निवडून दिला जाईल. मग त्याला प्रजासत्ताक गणराज्य म्हणायचं. ऐकतानाही तुमच्या लक्षात येईल की आज जगाने लोकशाही हे सूत्र कमी अधिक प्रमाणात स्वीकारलंय आणि अनेक देशांच्या मध्ये लोकशाही प्रत्यक्ष नसेल, पण ते दावा तरी करतात किंवा त्यांची राजकीय व्यवस्था कुंकू लावते लोकशाहीच्या नावाने. काही इस्लामिक देश आणि साम्यवादी किंवा चीन सारखे देश सोडता. तरी सुद्धा चीन म्हणतं की ती तुमची लोकशाही खोटी, चुकीची लोकशाही आमची खरी आहे. चीनचं स्वतःच्या लोकशाहीला नाव पीपल्स डेमोक्रेसी आहे. मार्क्सने विचार मांडताना लोकशाहीचा विरोध केला आणि तो म्हणाला ही लोकशाही बुर्ज्वा म्हणजे बुरसटलेली आणि लोकशाही खतमच केली पाहिजे. आपल्याला स्थापन करायचे, त्याचं मार्क्सच्या स्वप्नाला नाव आहे डिक्टेटरशिप ऑफ द प्रोलेटेरिएट. सर्वहारा वर्गाची हुकुमशाही आपल्याला स्थापित करायची. पण जसं 21वं शतक मावळत गेलं, 20वं शतक उगवत गेलं, त्या 20व्या शतकाच्या पहिल्या 2 दशकांच्या नंतर नाझी आणि फॅसिस्ट शक्तींची ताकद वाढली. त्यातून हिंसाचार आणि दुसरं महायुद्ध झालं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची वाटचाल लोकशाही स्वीकारण्याकडे आहे. तो जगाचा एक समान ट्रेंड आहे. आणि अगदी सौदी अरेबियासारखे देश की जे त्या वहाबी इस्लामवर उभे आहेत आणि अनेक मुस्लिम मुल्ला मौलवी आजही सांगतात की लोकशाही ही पाश्चात्य संस्था आहे, इस्लामला त्याची गरज नाही.
इस्लाम काही ह्या पाश्चात्यांच्या लोकशाहीवर उभा नाही. त्यातले काही मुल्ला मौलवींचं म्हणणं आहे की लोकशाही इस्लामला मंजूरच नाही आहे. हे सारं विश्व एक अल्लाच्या अधिपत्याखाली आहे आणि त्या अल्लाचा ह्या पृथ्वीवरचा प्रतिनिधी असेल खलिफा. पण काही मुस्लिम विचारवंत पण आहेत आणि त्याच्यामध्ये मुल्ला मौलवी पण आहेत की जे सांगतात की नाही नाही, उलट जनसामान्यांच्या पातळीला सर्वजण समान आणि चालवायचा तो राज्यकारभार सर्वांचा विचार घेऊन चालवा, हे सूत्र इस्लाममध्ये पण आहे. त्या अर्थाने ती लोकशाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की उदाहरणार्थ पैगंबरांच्या नंतर खलिफा ठरतो तर तो खलिफा काय हुकुमशाही पद्धतीने नाही, परंपरागत नाही, त्याच्यात घराणेशाही नाही. इस्लामच्या तत्वांनुसार पवित्र जीवन जगणारे एकत्र बसा आणि ते मिळून एकमताने ठरवतील की ह्याच्या पुढचा खलिफा कोण. तर ज्या इस्लामिक विचारवंतांना मांडायचं असतं की लोकशाहीचं सूत्र इस्लामला अनुकूल आहे आणि इस्लाम बहुसंख्याक असलेल्या देशांमध्ये पण लोकशाही यायला हवी किंवा येऊ शकते आणि ती रुजू शकते असं जे म्हणतात ते इस्लामचा असा अन्वयार्थ मांडतात. मलेशिया, इंडोनेशिया किंवा आज सौदी अरेबियासुद्धा प्रयत्न करतं की तळातून काहीतरी लोकशाहीची सूत्र आपण आणू. सौदी अरेबियाच्या किंवा तो वहाबी, सलाफी किंवा मूलतत्ववादी इस्लामला स्त्री समान हे अजूनही मंजूर नाही आणि स्त्रीला समान हक्क आहेत हे त्याहून मंजूर नाही आहे. कदाचित तोंडपूजा करायला म्हणतील की इक्वल, पण मग त्याला झाकीर नाईक सारखे विचारवंत सांगतात इक्वल बट सेपरेट. आणि त्यामुळे स्त्रीनी स्त्रीसारखं राहावं, ते तिला जे धर्माच्या नावाखाली जी बंधनं सांगितली जातील त्याच्यातच तू राहावं. सौदी अरेबियामध्ये परवापर्यंत स्त्रीला वाहन चालवायला परवानगी नव्हती. हे लायसेन्स स्त्रीला मिळणारच नाही. तिला एकटीला रस्त्यावर जायला परवानगी नव्हती. तशी दिसली ती तर शिक्षा होत होती. आणि वहाबी किंवा सलाफी म्हणजे अतिरेकी मूलतत्ववादी इस्लाममध्ये जे हुदूदचा कायदा असं नाव आहे, जिच्यामध्ये चापकानी फोडून काढणे, हात तोडणे वगैरे सारख्या शिक्षा, या कायद्याचा अंमल आजही सौदी अरेबियामध्ये. आणि तरी तो सौदी अरेबिया आता सौदी अरेबियातल्या ग्रामपंचायतीच्या पातळींना मतदानाचा अधिकार आणि मग त्या ग्रामपंचायतीच्या पातळींना लोक निवडून देतील, ते ग्रामपंचायतीचा अधिकार चालवतील. करत करत आत्ता कुठे काही काळापूर्वी सौदी अरेबियानी स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. म्हणजे सौदी अरेबियात फार मोठी लोकशाही क्रांती झाली. आणि अगदी 3-4 महिन्यांपूर्वी काही गाव पातळीच्या शेवटच्या निवडणुका झाल्या आत्ता सौदी अरेबियामध्ये. तिथे प्रथमच स्त्रियांना त्या निवडणुकीत उभं राहायला सुद्धा परवानगी दिली. तो सौदी अरेबियातल्या ज्या स्त्रियांनी लढा दिला त्यांना पण असं वाटलं की तो एक स्त्रियांच्या लढाईचा आणि मानवतेच्या लढाईचं एक पुढचं मोठं पाऊल आहे. पण आजच्या जगाकडे बघितलं, विशेषतः 1991 नंतर म्हणजे साम्यवादाच्या पाडावानंतर, तर लोकशाही ही फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, राज्य पद्धती, ही जीवन पद्धती कमी अधिक प्रमाणात सर्व देशांनी स्वीकारल्याचं दिसतं. त्यातली पहिली गणराज्य प्रजासत्ताक अमेरिका आहे. 4 जुलै 1776 आणि वी द पीपलनी ज्याची सुरुवात आहे असा अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा, त्याचं ड्राफ्टिंग थॉमस जेफरसनचं आहे. तिथून झालेलं अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध किंवा अमेरिकेची राज्यघटना कशी तयार झाली, तिच्यामध्ये असलेले जॉर्ज वॉशिंग्टन, अलेक्झांडर हॅमिल्टन, जेम्स मॅडिसन, बेंजामिन फ्रँकलिन आणि अशा अनेक आहेत नावं सांगेपर्यंत, यांनी ज्या प्रकारचे विचार मांडलेत, मी खरंच विचारपूर्वक शब्द सांगतोय, अमेरिकेची राज्यघटना तयार कशी झाली आणि त्या घटनाकारांनी कोणत्या प्रश्नांना सामोरे गेले आणि किती प्रचंड व्हिजन, ती वैश्विक दृष्टी ती दाखवून अमेरिकेला आकार दिला, हा अभ्यास चित्तथरारक आहे. हे सांगतोय, चित्तथरारक हा शब्द वापरतोय मी, की त्यांनी दाखवलेली व्हिजन. आणि एक अमेरिकेला जागतिक मिशन आहे, ते व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं आहे. त्यासाठी त्या व्यक्तीच्या खाजगी संपत्तीच्या रक्षणाचं आहे. ती खाजगी संपत्ती सरकारने रक्षण करायचं आहे. तेव्हा लोकशाही म्हणजे काय, तर व्यक्तीच्या जीवनावर सरकारचं नियंत्रण कमीत कमी पाहिजे. किमान समाजाचा कारभार चालायला जेवढं लागतं, पण व्यक्तीला सर्व प्रकारचं स्वातंत्र्य पाहिजे. एकेका मुद्द्यावर त्यांनी केलेलं चिंतन, झालेल्या घमासान चर्चा, करपद्धती काय पाहिजे ती तशीच का पाहिजे,
नागरिकाला सरकारपासून संरक्षण पाहिजे. आणि सरकार झालं म्हणून कोणाच्याही घरात सरकारला वाटेल त्याला शिरायला परवानगी नाही आहे. नागरिकाला रक्षण आहे. सरकारला जर कोणाच्या घरात प्रवेश करायचा असेल तर परवानगी पाहिजे. प्रायव्हेट प्रॉपर्टीवर सुद्धा प्रवेश करायचा असेल तर सरकारची परवानगी पाहिजे. आलं ज्याला नाव आहे बिल ऑफ राईट्स, मूलभूत अधिकार, ते घटना दुरुस्ती म्हणून आलं अमेरिकेच्या, पण ते मूळ राज्यघटनेत मूळ सूत्र त्या जाहीरनाम्यामध्येच आहे. येताना नंतर घटना दुरुस्ती झाली त्याला सेकंड येते, सेकंड बिल ऑफ अमेंडमेंट. दुसरं ते मूलभूत अधिकार. आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं वी द पीपल सकट सगळं घेतलं आणि हे मूलभूत अधिकारांची कल्पना अमेरिका पण आणि आयर्लंडची राज्यघटना, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. मग आपला अध्याय 4 म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, राज्य शासनाची दिशादर्शक सूत्र, ही आपण आयर्लंडच्या राज्यघटनेतनं घेतली. जे जगातलं द बेस्ट त्याचं भारतीयकरण करू आणि ते आपल्या भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये आपण मांडूयात, ही बुद्धी आंबेडकरांसकट सर्व घटनाकारांनी पण मांडली. अमेरिकेची राज्यघटना तयार होणं जितकं चित्तथरारक आहे तितकंच भारताची राज्यघटना तयार होणं पण चित्तथरारक आहे. त्याचे डिबेटचे असे 6 खंड लोकसभेने प्रकाशित केलेत. आणि आपल्या घटना समितीने सुद्धा आधी झाली स्वातंत्र्यपूर्व घटना समिती, पण तुमचं माझं दुर्दैव म्हणजे फाळणी झाली, देश तुटला. त्यामुळे जो पूर्व पश्चिम पाकिस्तान मिळून बनला त्याची घटना समिती तर आपोआप बरखास्तच झाली. मोहम्मद अली जिनांनी भूमिका घेतली की आम्ही काय ते काय मानत नाही. इकडे उरलेल्या भारताने भूमिका घेतली की उरलेल्या भारताची घटना समिती आम्हाला ती तसंच काम करेल. तिचं कामकाज आजही चित्तथरारक आहे. आणि एखादी असामान्य कादंबरी वाचावी किंवा एखादी विचाराने प्रगल्भ असलेली, प्रसंगी कधी समजायला अवघड वाटेल अशी पण अत्यंत सखोलता असलेलं काव्य किंवा म्युझिक ऐकावं, तसं हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट वाचणं हा अनुभव आहे. की तुम्ही कोणताही देशासमोर असलेली समस्या, समान नागरी कायदा, सर्वांसाठी शिक्षण हे सूत्र आणि माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे का नाही आहे, आणि मतदान सक्तीचं असावं का नसावं, आणि लोकसेवा गॅरंटी ॲक्ट खाली आता सरकारी यंत्रणेवर लोकांची कामं वेळेत करण्याचं बंधन पाहिजे का नको, गोहत्येविषयी मूळ घटनाकारांनी भूमिका काय मांडलेली आहे, वय वर्ष 14 पर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण, अशा हजारो विषय मी सांगतोय. ह्याच्यावरची घटना समितीत झालेली चर्चा कमालीची चित्तथरारक आहे. मी त्यांचा कृतज्ञ असतो हे सांगतो. माझं वाक्य, मी त्यांचा वैयक्तिक सुद्धा कृतज्ञ असतो. कारण एक तर स्वातंत्र्य लढ्यातनं ज्यांचं त्याग तपस्येद्वारा व्यक्तिमत्व उजळून निघालेलं होतं, अशी 292 माणसं त्या घटना समितीवर होती. ती अप्रत्यक्ष निवडणुकीतनं आली होती, पण त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाला ती झळाळी होती. ते विविध सर्व विचारांचे होते. ते भारताच्या सर्व कानाकोपऱ्यातनं होते. सर्व जाती धर्म पंथांचे होते. तिथं भारताचं वैविध्य तरी असलेली एकात्मता प्रकट होईल अशी त्या घटना समितीचा आकार होता. मतभेद जरूर होते, पण घटना समितीने कामकाज कन्सेन्सस प्रिन्सिपलवर केलंय, एकमत बहुमतवर नाही. जे राज्यघटनेत आहे ते सर्वच्या सर्व 292 विरुद्ध 0 मान्य झालं म्हणून आहे. एकाही अक्षराला, कानामात्रा वेलांटी किंवा अल्पविराम स्वल्पविरामाला सुद्धा जर घटना समितीवरच्या एकाची जरी मान्यता नसेल तर चर्चा झाल्या. चर्चेअंती त्यांनी सर्वांनी मान्य केलं. घटना समितीने तरी मान्य केलं की ठीक आहे, ह्या सदस्यांची सूचना स्वीकारून आम्ही मूळ मसुद्यातलं हे अमुक अमुक वाक्य आम्ही मागे घेतो, किंवा त्या सदस्यांनी मान्य केलं की ठीक आहे, आता झालेल्या चर्चेनंतर माझं समाधान आहे, आता हा मुद्दा राज्यघटनेत चालेल. असा आला आपल्या राज्यघटनेला आकार. म्हणून ती सर्व भारतीयांना आपली वाटते आजही. कुठल्याही भारताच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला ही राज्यघटना काहीतरी परकी आहे, हां, ती माझ्याशी रिलेट करत नाही, नातं सांगत नाही असं वाटत नाही. कारण त्यांना जे कोणी रोल मॉडेल्स आहेत, आदर्श आहेत, ते तिथे होते घटना समितीवर. आणि अमेरिकेच्या घटना समितीचे सगळं कागदपत्र वाचणं हे जेवढं बौद्धिकदृष्ट्या चित्तथरारक आहे, तेवढंच आपली भारताची सुद्धा राज्यघटना आणि तिला आकार कसा आला हे वाचणं चित्तथरारक आहे. पण काळाच्या ओघामध्ये त्या राजकीय व्यवस्थेला सुद्धा समस्या निर्माण होतात आणि त्या बदलण्याची कुवत तिने दाखवायला लागते. तेव्हा आजच्या तारखेला जरी अमेरिका जगातलं पहिलं प्रजासत्ताक गणराज्य असलं आणि आपण जगातली सर्वात मोठी लोकसंख्या असलेलं, आकाराला त्यामुळे सर्वात मोठी असलेली, म्हणून सर्वात बलाढ्य असलेली लोकशाही असलो, तरी भारताच्याही लोकशाहीमध्ये अनेक समस्या आहेत.
की आपल्याला खूप लांबची वाटचाल चालायची आहे आणि अमेरिकेच्याही लोकशाहीमध्ये खूप समस्या आहेत. दोन पत्रकार मान आणि ऑस्टीन यांनी अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेच्या लोकशाहीचं सगळं चिकित्सक विश्लेषण करणारं, पानांच्या भाषेत छोटं आहे पण अत्यंत शार्प आणि प्रतिभावंत पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे इट इज इवन वर्स दॅन इट लुक्स. असं पुस्तकाचंच नाव आहे, इट्स इवन वर्स दॅन इट लुक्स. म्हणजे अमेरिकेची लोकशाही रचना, तिच्यामध्ये अनेक समस्या आहेत, ती कुरकुरते आहे, तिच्या अनेक जॉईंट्समध्ये गंज चढला आहे म्हणून ते गाडा नीट चालू नाही आहे आणि अनेक ठिकाणी तर ती कोलमडून पडते, अनेक ठिकाणी लोकशाहीचा घात होतो आहे, असं सगळं त्यांनी मांडलंय. अमेरिकेची ही जी इलेक्टोरल कॉलेज ही व्यवस्था आहे, तिला अनेक विचारवंत अजूनही एलिटिस्ट म्हणजे अभिजनांची व्यवस्था, एलिटिस्ट की जिचा लोकांनी दिलेल्या मतदानावर विश्वास नाही आहे. तर लोकांनी थेट अमेरिकाभर मतदान झालं, लोकांनी मतदान केलं, ज्याला जास्ती मतं मिळाले तो निवडून आला. तसं नाही. 1776 ते 1782 काम करताना घटनाकारांनी अमेरिकेच्या त्याला आणखी एक वळण दिलं की ते होईल मतदान, पण नंतर वॉशिंग्टन DC टेकडीवर हिलवर इलेक्टोरल कॉलेज जमेल 538 जणांचं. मग काही संकेत प्रस्थापित झाले. त्या राज्यामध्ये लोकांनी ज्याला बहुमत दिलं त्या उमेदवाराला त्या राज्याची सर्व इलेक्टोरल कॉलेजची मतं जातील. हिचं नाव आहे विनर टेक ऑल सिस्टीम. तर विनर टेक ऑल कुठे अमेरिकेच्या कायद्यात नाही म्हणलेलं, तो गेली 240 वर्ष संकेत म्हणून प्रस्थापित आहे. उद्या कुठल्या राज्याने जर म्हणलं अमेरिका फेडरल आहे तेव्हा राज्यांचे अधिकार जास्ती आहेत, उर्वरित अधिकार रेसिड्युअल पॉवर्स अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार राज्यांकडे आहेत. त्यामुळे आजची स्थिती आहे की उद्या खरंच एखादं जर राज्य म्हणलं की आम्ही ही विनर टेक ऑल आम्ही बदलतो, नाही आहे मान्य, तर आक्षेप नाही कोणाला घेता येणार आहे. अमेरिकेच्या मतदार याद्या राज्य पातळीला तयार होतात. प्रत्येक राज्याचा निवडणूक कायदा वेगळा आहे, प्रत्येक राज्याची मतदार याद्या होण्याची पद्धत वेगळी आहे. साधे पक्षांतर्गत उमेदवाराच्या निवडीसाठी चालू होते प्रक्रिया, ती प्रत्येक राज्याची वेगळी आहे. दोन मुख्य पक्षांची वेगळी आहे. आणि पक्षाचा उमेदवार म्हणून त्याला राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतदार पत्रिकेवर यायचं असेल तर आधी अमेरिकेच्या 50च्या 50 राज्यांमधली राज्यांतर्गत मतप्रक्रिया की जी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे, कुठे तिचं नाव प्रायमरीज, कुठे कॉकस, आणि प्रत्येक राज्याची वेगळे, ते राज्य ठरवतं. प्रत्येक राज्याचं इलेक्शन कमिशन वेगळं आहे. यामधून अमेरिकेच्या पॉलिटिकल सिस्टीममध्ये अनेक तऱ्हांच्या समस्या निर्माण होतात. अमेरिकेचं जनमत खऱ्या अर्थाने प्रतिबिंब व्यक्त करतं का यावर शंका घेणं चूक ठरणार नाही, अशी अमेरिकेच्याच राज्यघटना किंवा कायद्यांच्या मधली व्यवस्था आहे. अनेक जाणकार म्हणतात की अमेरिकेची राज्यघटना किती छोटी आहे, संक्षिप्त आहे, शार्प आहे, तर अशी खिशात बसेल, घडी करून खिशात. खरंच आहे. मीच अशाच माझ्या एका अमेरिकेतल्या प्रवासातनं अशी राज्यघटनेची मूळ प्रत अशी खरंच आहे, ते अगदी छोटी आहे, अशी खिशात ठेवता येते. पोपनी डोनाल्ड ट्रम्पला हिटलरची आठवण करून दिली आहे. आपल्याला इथे बसून गांभीर्य कदाचित लक्षात येणार नाही, पण मानवाच्या इतिहासात आणि विशेषतः पाश्चिमात्य इतिहासामध्ये हिटलरच्या आठवणीला भयंकर गंभीर समजतात. की डोनाल्ड ट्रम्प ज्या प्रकारची विधानं करतोय आणि आता अध्यक्ष झाल्यावर ज्या प्रकारची पावलं टाकणं चालू आहे, ही सगळी वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने. आणि पोपनी हिटलरची आठवण करून दिली.